गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा कमळाचे लाल पुष्प अर्पितो तुला शुभम भवतु मंगलम इष्ट काम सिद्धरस्तु सर्व मनोरथः सफला संतु। तुझ्या सहित इथं जमलेल्या या साऱ्या भक्तांना या विघ्नहर्त्या गणपतीचा शुभमंगल आशीर्वाद निघालो मी माझ्या स्वस्ताने। त्याची मास रक्त पिऊन ताण दुःख शांत करेल. कोण?
तर माझ्या बंधूला सापडले असणार. मग त्या माझ्या बंधूची मार्ग प्रतीक्षा करावी. मला एकही पक्ष सापडला नाही. तुला तरी पक्ष सापडला? मग ही समोर दिसणारी अरण्या, त्या अरण्यात आम्ही दोघं प्रवेश करूया आणि पक्ष सापडला तर त्याची माज आणि हाताने खाऊन टाकूया. म्हणतोय अरे वा, कोण आहे अमरावतीचे राजवैभव? आणि या राजवैभवाचा अधिपती होण्याचा मान या अमरेशाला प्राप्त झाला. अदिती माता आणि कश्यप पिता यांचा कुशवा धन्य करण्यासाठी या अमरेशाचा जन्म झाला आणि हा जन्म सार्थक करण्यासाठी काशीच्या पूर्णमय क्षेत्रात आम्ही सत्यज्ञ संपन्न केले. त्यावेळी देवादिकांनी आमच्यावर पुष्पवर्षाव केला आणि त्रिदेवांनी अमरावती माझ्या स्वाधीन केली. जे दिवसापासून अमरेश या नावाने मी ओळखू लागलो. पण देवा, हा मानवतेचा देव मला तुझ्याच प्रसन्नाने प्राप्त आणि भक्ती सामर्थ्याने मी देव बनतो त्या मानवतेला तुझ्या दर्शी. पण देवा, तुझे नित्यनेहमी गुणगान गाल्याशिवाय या देहाला काही समाधान नाही. हे देवा, हे करुणा तुझा मंगलमय असा आशीर्वाद देवा, हे करुणा घना देवता म्हणजे हा वरुण देव. त्या देवाचा राज्यद्वारी राज्यसभेला उपस्थित झाला. पण आपण आले तरी आणि करून द्यावे हेच योग्य. अमरेश महाराज, हा वरुण देव तुमच्या चरणी सादरी प्रणाम करतो आहे मंगलमय शांती. आणि ती जबाबदारी कोणती?
प्रत्येकाच्या घरात अग्निसाहेब जीव लागतो शकत नाही. अग्नी हा प्रत्येकाला लागतोच. आपण अशी जाणीव ब्रश मल्ल्यांना करून द्यावी. कोण ब्रश मरल या अग्निदेवाचा साधन्य करा. आहे मंगल कृपया सर्वांनी सहकार्य करावं. शांतचित्ताने नाट्यप्रयोग पाहून मुलांना सहकार्य करावं. दिव्य तुझ्या तेजाने, दिव्य तुझ्या तेजाने, दिव्य तुझ्या तेजाने जगमगले तुनाय, जगमगले तुनाय, देवी मंदिरो महाराज, महाराज भास्कर है गगनराज, भास्कर है गगनराज, तेजो दिलो हरगोल, तेजो दिलो हरगोल, तेजो दिलो हरगोल, आज या बऱ्याच दिवसांनी या राजसभेत प्रवास मंत्र्याचे आगमन झाले. याची जाणीव अमरेशाला करून द्यावी. हे योग्य कोण अमरे? आपल्या पदस्पर्शाने अमरावती पतित पावन अमरेश तुमच्या चरणी सविनय झालंच ना. तुझी कीर्ती असा मंत्र सदैव देवावर राहो. या सिंहासनावर विराजमान या देवदरबारी मनाच्या मनोरंजनासाठी रम्याचे नृत्य आणि गंधर्वाचे गायन अशा तऱ्हेने या देवदरबारचे सांगतो. त्यासाठी गंधर्वाला आम्ही कोण कोण रे गंधर्वा या देवदरबारी हजारो.
मंगलमय शांती. देव हो, ज्या मनाच्या मनोरंजनासाठी आपण या देवदरबारी उपस्थित आहोत त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यासाठी नृत्याची गरज आहे. त्यासाठी रमेला हात देतो. कोण गौरवशी या देवदरबारी हजारो. तननन झुम झुम तननन झुम झुम झुमक झुमक तनु पैजण बोले आली गुलाबी छवी. झुमक तनु पैजण बोले आली गुलाबी छवी. इंद्र दरबारी नाट्य सुंदरी. इंद्र दरबारी नाट्य सुंदरी. इंद्र दरबारी नाट्य सुंदरी. झुमक तनु पैजण बोले आली गुलाबी छवी. झुमक तनु पैजण बोले. झुमक तनु पैजण बोले. झुमक तनु पैजण बोले आली गुलाबी छवी. नाट्य सुंदरी. नाट्य सुंदरी. नाट्य सुंदरी. स्वकर्तव्य बाजूला ठेव. देवतांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या उर्वशीचे आगमन या देवतांच्या देवदरबारी झाले. आपण आल्याची जाणीव देवेंद्र महाराजांना करून द्यावी हेच योग्य. देवेंद्र महाराज आहे मंगलमय शांती. आपण आपल्या चरणाची चरणस्पर्श करणं त्याने देवतांची मने जिंकून घेतली. रंभानाची रे रंभानाची रे रंभानाची रे नाची रे नाची रे रंभानाची रे नाची रे पग घुंगरू बांधे रंभा नाची रे घुंगरू बांधे रंभा नाची रे रंभा नाची रे रंभा नाची रे रंभा नाची रे पग घुंगरू बांधे रंभा नाची रे पग घुंगरू बांधे रंभा नाची रे पग घुंगरू बांधे रंभा नाची सारी सुमती दासी चित्रलोकची सारी सुमती दासी रंभानाची नाची 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 बांधे रंभा नाची रे पगडू बांधे रंभा नाची रे पगडू बांधे रंभा
जरा शांत व्हा. कसा शांत होऊ? या तांबे आणि एका देवदरबारात काय काय प्रकार म्हणावा? थांबा, मी जाणून बुजून काही केलं नाही. तर तिचा पल्लव खाली पडणार होता म्हणून तिचे अब्रू राखण्यासाठी हे कृत्य माझ्या हातून झालं. नाही, हे तू पाप अमलाने केलंय. त्यामुळे मी तुला शाप देत आहे की तू एक मृत्यू लोकात यक्षाहून पडशील. काय रे? तुम्ही मला पापाचा वाटकरी बनवले आणि शाप दिलात म्हणून हा शाप मी जरूर भोगणार. पण शापाला उशाप द्या. शास्त्र आधार काय नाही तुडवू नका. मला शास्त्र आधार बनतो आहे म्हणून मी तुला शाप दे. शास्त्र आधार हे दे की शिवभक्ताचा छळ ज्यावेळी तुझ्या कर्मी होईल त्यावेळी शंभू महादेवाचे त्रिशूळ पार्वती मातेच्या हाती जाईल. त्यावेळी पार्वती माता करी तुझा उद्धार. जा. अरे हे अमराजा, मला या देवदरबारात जाण्याची इच्छा नाही. म्हणून मी निघालो. गजानन
तुझ्या पूजा आणि पवित्र चरणी या नारदाचा साष्टांग प्रणिपात, साष्टांग प्रणिपात, साष्टांग प्रणिपात. नारायण. देवा, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे. नारायण. पण देवा, या घनघोर अरण्यात केव्हा पोचलो याचे भानच राहिले नाही. मग इथून लवकरात लवकर गेलेलेच बरे. नारायण. अरे थांब थांब थांब. अरे मारू नकोस. आचार्य, नवल, चमत्कार. तुझ्या हातात पैसे मला दाब आणि दाब नाही दिलेली. कंटा शंकरांचं आलं. अरे पण मला आधी सांग, कोण रे बाबा तू? नाव माझे अक्षर. वरनं असं तुला बघते. अरे थांब थांब थांब. काय आहे माहिती आहे? अति काही संकटात नाही. म्हणजे आता याला लवकरात लवकर मार्गाला लावायलाच पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. नारायण. अरे यक्षा, मी जे जो आलोय ना, तो तुला मुद्रा भेटायला आलोय. काय? मला भेटण्याची? कशाची? ते लवकर सांग. मला फार भूक लागली आहे. अरे आता तू मी सांगणार आहे ना, ते ऐकून तुझी जाणीव नाहीशी होणार आहे. तू देवभान विसरून जाणार आहेस. नारायण. असं असेल तर सांग ना तसं. लवकर काय त्याचं? अरे यक्षा, पराक्रमी नव्हे नव्हे तर महापराक्रमी तू. तुझ्या पराक्रमाची कीर्ती सगळीकडे पसरली आहे, म्हणूनच तिने तुला निरोप दिला आहे. तिने? अरे पण तिने म्हणजे कोणी? ऐक, एक सुंदर नारी तुझ्यासारखीच किंमत दिसायला बारी. तिला तुझ्याशी लग्न करायचे आहे. नारायण. लग्न? माझ्याबरोबर लग्न? अरे वा वा वा. खरंच का रे? होय. असं असेल तर नारदा, मी माझ्या सुंदरीला, माझ्या बायकोला भेटण्यासाठी निघालो, निघालो. आहो यक्षे, निघालो. लाजा आणि लवकर म्हणू नको. उतावळ्या नवऱ्याने गुडघ्याला बाशी. अशी गत झाली आहे. पण यक्षा, ऐकत राहा, कसं तुझं लग्न लावतो ते. नारायण. छंद लावा जीवाला, जीवाला. छंद लावा जीवाला, जीवाला. श्री हरिनारायण. श्री हरिनारायण. Oh,
जाती मधुरार ओढ त्याला उडीच पावे अनिच रोजनारी वाटे तुला पहावे वाटे तुला पहावे वाटे तुला पहावे त्याची कृपा होताच भुका व्यक्ती सुद्धा सुंदर सुरुवात करू शकतो आणि अपंग व्यक्ती गगनचुंबी पर्वत पार करू शकतो. अशा त्या आनंदमय स्वरूपा माधवाला माझा शारीरिक तणाव विसरलेच नाही. साम दाम दंड आणि भेद लेखनी अंकुश आणि लगाम आणि स्वाधीनता या सद्गुणांचा अंगीकार करून हा राजकर्ता अबाल सुद्धा प्रजाजनांना न्यायदान करत आहे. न्यायाच्या ठिकाणी मी केव्हाही अन्याय केला नाही. माझी सर्व प्रजा सुखमय जीवन जगत आहे. म्हणूनच सर्वजण म्हणतात सर्वात सुखाचे अगौरव असे माझे ऋषी पूर्ण कर. पण देवा तुझा नमस्कार करणे हेच योग्य. मधुर स्वर लहरिया उठल्या मधुर स्वर लहरिया माझी काळू 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 कुणाची आय मोठ्याचा तारा मोठ्याचा तारा अरे धरा नुसती पुढे 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 पळलो जमनी कान लावला मनात नसताना ही धरा बाळगूची माझ्या येईल यंदापासून धरा बाळगू सुरू असतो. त्याच्या आधी मला दुसरं धंदो होतो बरो पैसो पण मनासारखो धंदो आता बसलो तर पुढार आवच्या सांगतो अंगात लाव नसताना इतक्याचे पुढारपणा केले पण ज्याची पुढारपणा केलं त्याची एकाची बाय नांदाक नांद केली कशी एक झोका सगळ्यांबरोबर लगीन लावून दे
उदारपणाचा पैसो हातीत भेटलो का हप्त्यात पाठवला आणला पहिली त्या दुसऱ्यासोबत लगीन लावून दे. हीच चाल करता करता किती वर्ष आली. पण महाराजांनी काय सांगू तुमका, ही चाल लोकांचं लक्ष दिली आणि लोकांनी माका असतो कुत्र्यासारखं पेट घातलो, सगळी हाडा माझी खिडकीत करून टाकली. तेव्हा एक तो उमेश मांजरेकर देवासारखं आणि चांगल्या लोकांचा मार खाण्यापेक्षा ही दोन बरा घे बाळगून सुरुवात कर. त्याच्यापासून उडारपणात बंद केलं आणि दोन धोरा बाळगून सुरुवात केली. तुमला राहुलाकडे तुमला माझ्या भाकरी घेऊन येता राहुलाकडे घरात तरी सुरत जरा आराम कर. हो बाबा तुमच्या आवाजाचा ऐकून ध्वनी, हो बाबा तुमच्या आवाजाचा ऐकून ध्वनी. बाबा मी आले कशीचा कशी धावली, बाबा मी आले कशीचा कशी धावली, बाबा मी आले कशीचा कशी धावली. हो बाबा तुमच्या आवाजाचा ऐकून ध्वनी, हो बाबा तुमच्या आवाजाचा ध्वनी ध्वनी ध्वनी. बाबा मी आले कशीचा कशी धावली, बाबा मी आले कशीचा कशी धावली, बाबा मी आले कशीचा कशी धावली. लवकर लवकर भाकर तयार केली. घरातली सर्व कामे आवरली. आजी या बाळावर रडते. मुलं दिसत आहे पण बाबा दिसत नाही. बाबा, ओ बाबा. गो सुकल्या हकडे हकडे बसलोय. बाबा, काय म्हणता? आजी म्हणल्या. सुकाद्रो परा सुकाद्रो आणि जसा असत तसा आद्रो. बाबा तुम्ही सांगता सर्वांची प्रेमाने बोलावे, सर्वांना मदत करावी हीच तुमची शिकवण ना. हो करा. जन्मा घेताना काय कोणी हाडला सगळ्या घेऊन जातलो. मला सांगतोय सगळ्यांवर सुकान खेळांद्रो. परा भाकरी हाडलं पिपे धाडलं. आज ना पेट नाही. आज माझ्या बाबांसाठी भाकर आणि कांदा आणलाय. भाकरी सोबत आणलाय कांदा आणि सगळ्यांचा केला वांदा. हो पोरा कांदो खाप तोंडात दात तरी होय. नाही म्हणजे पिठला काढणार होती पण वेळच होईना म्हणून भाकर आणि कांदा आणलाय. असा म्हणतो ठीक असा. ह्या घराचा तरा झाला काही पाणी पिऊ जातली. पाणी पिऊन झाला का आरते घेऊन येते का. ठीक आहे बाबा, खा तुम्ही भाकर. मी जाते गुरांना बघायला. हो पोरा सावकाश जा. तुम्ही तिथे सांगेल. जण स्वर्गाची असावा हा स्वप्न भास होई. अतिनयन रम्य हे दृश्य पाहता मनानंद होई. अतिनयन रम्य हे दृश्य पाहता मनानंद होई. अतिनयन रम्य हे दृश्य पाहता मनानंद होई. वाऱ्याच्या मंद लहरी अलगेच स्पर्शून जाई. तसे मयूर पंख जे फिरावे भगवान भगवती भगवान भगवती. ओ गोपीय भक्ष्य, ओ गोपीय भक्ष्य मुल्या मधुर करात गाई. अतिनयन रम्य हे दृश्य पाहता मनानंद होई. अतिनयन रम्य हे दृश्य पाहता मनानंद होई. बाबांच्या सांगण्याला पाठवल्यावर घरी पण आज काही डोळे ठरताना दिसत आहे. उत्तम सरुक्ष याच्या अंगाने वाढलेल्या वेळी आणि रंगीरंगी फुले. खरंच बाई, किती किती प्रसन्न वातावरण झालंय. मी चिमण्याची दिसते. अरे देवा, हे कोण? कोणी गं? आमच्या नोकरीला माणसाची कुणकुण करत आहे. अगं, अशी अचानक गप्पा का चालली? मग का ना? अगं, माझ्या
अरे देवा, पाणी पिऊन सर्दी बरी गेली. मला पण गेलं पाहिजे. ऐका, हा पण विचित्र प्राणी आहे आणि माझ्याकडे बघून मोठ्या मोठ्याने हास्य करीत आहे. मरू दे, आपल्याला काय करायचं आहे? आपण आपल्या मार्गाने जाऊ हेच योग्य. ए सुंदरी, मला सांग, कोण आहेस तू आणि तुझं नाव काय? मी सोनागोरखांची कन्या नाम सुमती. ए सुमती, मला सांग, कोण आहेस तू? मी सोनागोरखांची कन्या. तू सुमती, आवडले. काय ते? तुझं नाव आवडले. अगं सुमती, तुला बघून सुंदर आणि माझी मोठी. मला काय करण्याची तोंडात पाहिली पाहिजे. मला सांग कोण आहे? क्षमा करा मला पुन्हा इथे येणार नाही. तेव्हा काय? हे ब्रह्मरक्षिता, एकटी असं समजून काय पण बोलायचा प्रयत्न करशील तर नाक तोंडाची घडी केल्याशिवाय सोडणार नाही. जा, चालता इथून. हे ब्रह्मरक्षिता, माझ्या मागे लागू नकोस, नाही तर मोठ्या मोठ्या होऊन त्या सर्वांना जमा करीन. मी सोनागोरखांची कन्या नाम मधुसूदती. काय ते? मेरे चांडा लक्षात ठेव. तर आपल्याला पाठीला परमेश्वर आजच काही गोष्टी झाल्या नाही. तर कोणाच्या ना कोणाच्या उत्पत्तीचा नाश केल्याशिवाय सोडणार नाही. उमलत्या कयानो कोणी दूरगात उमलत्या कयानो उमलत्या कयानो उमलत्या कयानो कोणी दूरगात फुलता फुलता हसत रहा फुलता 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 हसत रहा
फुलता फुलता आसत राहा उमलत्या डोळ्यानो कोण झुलता उमलत्या डोळ्यानो कोण झुलता सूर्यकिरण घेता घेता बघत राहा सूर्यकिरण घेता घेता सूर्यकिरण घेता घेता सूर्यकिरण घेता घेता बघत राहा बघता बघता सुगंध हिरा सुगंध हिरा बघता बघता सुगंध हिरा सुगंध हिरा उमलत्या डोळ्यानो कोण झुलता एवढी तर हिंमत असेल तर हा हा पावन झारपया गावी पावन झारपया गावी पावन झारपया गावी पावन झारपया गावी प्रगटरी आई भावई प्रगटरी आई भावई पावन धारापया गावी पावन धारापया गावी पावन धारापया गावी पावन धारापया गावी प्रगटली आई भावई प्रगटली आई भावई याई गारावळी बसते डुबेची सावली याई गारावळी बसते डुबेची सावली याई गारावळी बसते डुबेची सावली पावन धारापया गावी पावन धारापया गावी प्रगटली आई भावई आहा अगदी देवासारखे राहू महाराज देवाला हे काही माहित नाही पण योग्य आणि योग्य झालं हे मात्र काही नाही तुमची गुरु खात्री आहे नाव काय
समाजाची मिळवणं माझा स्वभाव धर्म. लक्षणात एक लक्षात ठेवा, आमच्या ऋषी पुण्यकात कोणतीही गोष्ट जबरदस्तीने घेता येत नाही. चला नानांच्या चरणी बोध बसरो. शरण कोणाला हिला शक्य नाही. दोन्हीतून चालतो, नाहीतर विचारांचा विचार आधी घ्यायला तुला समाचार. अरे दुसऱ्याच्या वेळीच्या पेक्षा लहान करायच्या वेळी स्वतःच्या वेळीचा विचार करावा. बरोबर बाबा? पण अजून काही या जगात तुला चित्रपट पाहत असेल तर चालता ओळखून. अरे मी सुद्धा सामान्य नव्हे. माझ्या पराक्रमामुळे तुम्हाला बळा बसला आहे. अरे एवढं करून मरण नव्हे, मान पुढे जायला नक्कीच दिल्यामुळे अहंकाराने सर्वांचा नाश होतो आणि भिडेने सारे जग जिंकले जाते. हे लक्षात ठेव. ए राजकर्त्या, या तत्त्वज्ञानाकडे मला पुढे बोलायचं नसून मला माझ्या महासंग्रात इच्छाशक्तीच्या महासंग्रात व्हायचे आहे. जरूर जरूर पाहून घे. पाहता नाकातोंडे बंद करून जाऊ नकोस. मेला तरी चालेल, पण हिला घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही. मग असं असेल तर ये असा. मी कार्यक्रम करणार. ये रे असं. हा समदीन ओलांडला अवघड घाट, समदीन ओलांडला अवघड घाट. तू करो तिथं मी तिथं दाबली तुराट. तू करो तिथं मी तिथं दाबली तुराट. तुझ्या मुळामुळं मी कमला ठेक. दुःख दुःख एकामेका वाटलं वाटलं. भेटला हा देव माझा, भेटला हा देव, भेटला देव माझा, भेटला देव. उमजीन तुझा झालं जगण्यात भान. अचूक पडलं माझ्या आयुष्यात दान. देवमय रूप तूच दुःख दुःख एकामेकात वाटलं वाटलं. भेटला हा देव माझा, भेटला हा देव. ठीक आहे. माझे प्रकार. मी आहे ऋषी पुण्यकात. आम्ही गरीब श्रीमंत उच्च नीच कधीच केला नाही आणि यापुढे पण करणार आहे. आम्हाला सांग, तुम्हाला काय सांगायचं आहे? खरंच सांगू? हो सांगा. आम्ही सुद्धा प्रयत्न चालू आहे. माझे एक म्हणजे तुझ्या
केलं तरी बसून या पटली तोंडात हाराची ओ काय सांगू नको गप्प बस माका सांग बैलांका बांधू दिलं का घरांका बांधू दिलं लोक आणि हड काय करता अरे तू पाया पडते हा माका एक सांगा काय तुमका सोबतात तुम्ही समजा असं काही नाही आम्ही दोघांनी एकामेकांना मनाने वरलंय फक्त तुमचा आशीर्वाद हवा असा म्हणतो ठीक असा तुमचं दोघांचो हातात हात देत शुभमंगल सावधान. चला आम्ही निघतो हा जावा ए जावा माझ्या माझ्या पोरी पाच देऊ
यांच्या
या राक्षसबाई दिव्य त्याला राक्षसी नाका रडून सगळीकडे काळोखाचे साम्राज्य पसरू लागले. याच काळोखाचा फायदा घेऊन हा यक्षाचा काळ बनून आलाय. राजकन्या, या राजकन्या, आजचा काळ तुला काढण्यासाठी आलाय. बरोबरच्या भयानक गावात पाहू कोण आहे? तू पुन्हा एकदा ओय तुला संपवण्यासाठी एवढी तुझी हिंमत आहे तर कोणाला वाटतोय? मृत्यूचे हे बैठूला लाला कवीसी तुम्हाला मृत्यूचे हे बैठूला लाला कवीसी तुम्हाला मृत्यूचे हे बैठूला लाला कवीसी
योनीपासून माया, मायेपासून हीच निर्माण झाली. हीच तिथून म्हणजे राजा कर्म आधी सत्व. सत्यम शिवम सुंदरा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. या तीन देवतांना निसर्ग संभाळण्याचं संपूर्ण सृष्टीचं ही आदिशक्ती आदिमाया विश्वाच्या विश्वकल्याणासाठी वावरते आहे. म्हणूनच
रंगवावे विजयारी पडुनी विजयारी पडुनी शिल्प कोसळावे सर्वनाशे कसा दिसतो सर्वनाशे कसा दिसतो नियम या जगाचा नियम या जगाचा अर्थ शून्य भासे मजा जीवनाचा अर्थ शून्य भासे मजा कळत जीवनाचा अर्थ शून्य भासे मजा कल जीवनाचा आहा 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 भाग्यदा लक्ष्मी बारंबार नवंबाई सौभाग्यदा लक्ष्मी बारंबार नवंबाई सौभाग्यदा लक्ष्मी बारंबार आहा त्यांच्या काळगा ध्वनी तोडता हे जमेले जयकुत यांच्या काळगा ध्वनी तोडता हे जमेले जयकुत सज्जन साधू पूजा वेळे सज्जन साधू पूजा वेळे मस्ती देऊन नयते मस्ती देऊन नयते सौभाग्यदा लक्ष्मी वारंबा अरे गंधर्वा, यक्ष रूपात तुझी आणि माझी सर्वप्रथम भेट झाली तेव्हा मी तुला ओळखले होते म्हणूनच असं मला हे नाट्य घडवावे लागले. धन्य झालं कुमारी, या अनंत आळपेष्टातून मला मुक्ती मिळाली. पाया पडतो. माझ्या प्रिय भक्तांनो, माझ्या प्रिय भक्तांनो, ही आदिशक्ती आदिमायाने तुला मंगलतरीचा आशीर्वाद देत आहे, मंगलतरीचा आशीर्वाद देत आहे, मंगलतरीचा आशीर्वाद देत आहे. उठू नका, माथा नका, घेतला बसा टाकू नका, कोणाशीही भांडणतंड करू नका. प्रेम घ्या, प्रेमाने जिंका. प्रेम घ्या, प्रेमाने जिंका. तुमचे कल्याण होईल, कल्याण होईल, कल्याण होईल, कल्याण होईल. संपले नाटक संपली कथा संपले नाटक संपले नाटक संपले नाटक संपली कथा झाला शेवट बोल महार झाला शेवट बोल महार झाला शेवट बोल महार या देवा जंगल भावा मुक्तिधर संपदा मुक्तिधर संपदा संत संत
देईल Hey,